के.आय.टी. महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा प्राध्यापक सौरभ जोशी यानं छळ केलाय. त्याला नोकरीतून बडतर्फ करावं, तसंच हे संपूर्ण प्रकरण वरिष्ठ महिला IPS अधिकाऱ्याकडे सोपवावं अशी मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली आहे. तर दुसरीकडे संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान संघटनेने सुद्धा आज के.आय.टी. कॉलेजसमोर निदर्शनं केली. कोल्हापुरातील के.आय.टी. कॉलेज ही अभियांत्रिकी शिक्षणाची प्रतिष्ठित संस्था आहे. या महाविद्यालयातील प्राध्यापक सौरभ जोशी यानं अनेक विद्यार्थिनींचा छळ केलाय. एका विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलावून तिच्याशी गैरवर्तन केल्याचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर अन्य 10 ते 12 विद्यार्थिनींनी सौरभ जोशी विरुद्ध तक्रारी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गट आणि संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान संघटनेनं के.आय.टी. कॉलेजसमोर निदर्शनं केली. संस्थेच्या एका संचालकाचा सौरभ जोशी याच्यावर वरदहस्त आहे. तसंच राजकीय पाठबळामुळे सौरभ जोशी याचं धाडस वाढल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाकडून प्राध्यापक जोशी याला नोकरीतून बडतर्फ करावं, तसंच हे प्रकरण IPS दर्जाच्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याकडे चौकशीसाठी सोपवावं अशी मागणी करण्यात आली आहे. शाहूनगरीमध्ये शाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असं जर घडत असेल तर अशा माणसाला ठेचलाच पाहिजे असं आमचं मत आहे. संबंधित प्रमुख लोकांना आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भेटलो आणि त्यांना सांगितलं की ह्यात तुम्ही खोलवर तपासायचा करा, माहिती घ्या. हा दोषी नामक PhD कुठे केली, कशी केली, 21 पेटंट एका व्यक्तीने कसे आणले, ह्या व्यक्तीवर पूर्वी आपण कॉपी करताना हा व्यक्ती सापडली होती, तक्रार झाली होती, त्याला परत इथं कोणी आणलं. ह्याच्या पाठीपूर्वी एक म्हण होती, काका मला वाचवा. त्या पद्धतीने ह्या संस्थेमधील कोणतरी मामा मला वाचवा अशा पद्धतीने दोषींना अनेक वेळा वाचवण्याचा प्रयत्न झाल्यामुळं याचं धाडस वाढलेलं आहे आणि अनेक मुलींच्या बाबतीत असं घडलेल्या तक्रारी झालेल्या आहेत. आज नुसतं निलंबित नाही, त्या व्यक्तीला बडतर्फ करा. दुसरीकडे संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानकडून सुद्धा के.आय.टी. कॉलेजसमोर निदर्शनं झाली. कोणत्याही परिस्थितीत सौरभ जोशीवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी या संघटनेनं केली आहे. या मागणीचं निवेदन दोन्ही संघटनांनी संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, सचिन मेनन, सुनील कुलकर्णी यांना दिलंय. यावेळी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, राजू यादव, संजय जाधव, दिनेश साळोखे, अमृता जाधव, पप्पू कोंडेकर, निलेश बनसोडे, शिवराम बुद्ध्याळकर, सचिन तेरदाळकर, राकेश ठोकळे, गौतम शिवरण उपस्थित होते.